Good morning, my dear students. I, Balsing Mahesh, Principal of Ravara Medical Trust, College of Pharmacy, Sevgaon, welcomes you all for this third lecture on topic Banking and Finance of subject Drugstore and Business Management for second year D Pharmacy student. My dear students, in last lecture we had started the point, that is chapter the banking and finance. In that we had studied the various types of banks, including the commercial banks, saving banks, land development bank, cooperative banks, industrial bank, exchange bank, and various types of mixed bank. In that we had studied the various functions and services provided by these various types of banks. So my dear student, in today's lecture we will study the financial planning along with the various type of finance required for the smooth running of business. First of all, what is mean by the financial planning? आपल्याला माहीत पाहिजे की एखादा बिझनेस, कुठलाही बिझनेस असला, आता आपला हा सब्जेक्ट आहे ड्रग स्टोअर अँड बिझनेस मॅनेजमेंट. इट इज टोटली ओरिएंटेड or it is related to the business, understand? So मग आपल्याला माहीत पाहिजे कुठलाही बिझनेस जर स्मूथ रनिंग करायचा असला तर दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. एक म्हणजे सेल आणि दुसरं म्हणजे फायनान्स, की जे वस्तू आपण तयार करतो त्याची विक्री झाली पाहिजे आणि आपल्याकडं सफिशियंट अमाऊंटमध्ये कॅपिटल, फायनान्स ह्या गोष्टी आवश्यक आहे. कशासाठी? फॉर द स्मूथ रनिंग ऑफ अँड बिझनेस. डू यू ॲग्री विथ दिस? देन फायनान्स इज द लाईफ ब्लड ऑफ एनी बिझनेस. फायनान्स किंवा कॅपिटल हे जे असतं कुठल्याही बिझनेससाठी, इट इज अ लाईफ ब्लड. फायनान्सला काय म्हणलेलं आहे? लाईफ ब्लड. म्हणजे फायनान्स बिझनेस जर रन करायचा असला स्मूथली किंवा बिझनेस जर चांगल्या पद्धतीने चालवायचा असला तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कोणती असते तर ती असते फायनान्स. सो इट इज कॉल्ड ॲज द लाईफ ब्लड ऑफ एनी बिझनेस. फॉर स्मूथ रनिंग और स्मूथ फंक्शनिंग ऑफ अ बिझनेस एंटरप्राइज फायनान्स इज रिक्वायर. जर बिझनेस स्मूथ रन करायचा असला त्यासाठी काय गरज आहे? फायनान्सची गरज आहे. आणि का गरज आहे? सपोज कन्सिडर करा, यू हॅव एस्टॅब्लिश्ड वन फार्मास्युटिकल इंडस्ट्री अँड यू आर मॅन्युफॅक्चरिंग द सर्टन टॅबलेट्स, कॅप्सूल, राईट? सपोज तुमचं काय आपण असं कन्सिडर करू, तुमचं स्वतःचं एक फार्मास्युटिकल हाऊस आहे किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही फार्मास्युटिकल प्रोडक्टचं प्रिपरेशन करताय. मग प्रिपरेशन करताय म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? पहिले मशिनरीज लागतील, लँड लागेल, नंतर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लेबर लागेल, त्याच्यानंतर रॉ मटेरियल लागतील, पॅकिंग मटेरियल लागेल. म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला काय लागेल? फायनान्स लागेल. सपोज तुम्ही प्लांट सेटअप केला छानपैकी, मशिनरी आणल्या, प्रोडक्शन केलं आणि पॅकिंग मटेरियल करायलाच आपले पैसे संपले, मग आपला बिझनेस स्मूथ रनिंगमध्ये चालू शकतो का? नाही. म्हणजे एक प्लॅनिंग पाहिजे, प्लॅनिंग की टिल दॅट प्रोडक्ट रिचेस इन द मार्केट. जोपर्यंत आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये जात नाही, जोपर्यंत विक्री होत नाही, तोपर्यंत आपल्याकडेचे फायनान्स हे आपल्याला म्हणजे मेंटेन राहिलं पाहिजे. आणि ही जी प्लॅनिंग असते याला म्हणायचं फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्स इज डिफाईन ॲज अ प्रोव्हिजन ऑफ अ मनी ॲट एनी टाईम वेन बिझनेस रिक्वायर इट इज कॉल्ड ॲज द फायनान्स. फायनान्स म्हणजे काय? प्रोव्हिजन ऑफ मनी, पैशाची तरतूद करून ठेवणे. कशासाठी? की जो आपला बिझनेस आहे त्या बिझनेसमध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ते उपलब्ध करू शकलो पाहिजे. इट इज कॉल्ड ॲज द फायनान्स. The purpose of financial planning is to ensure that adequate funds are available to the business firm and for its proper utilization and administration. फायनान्समुळं काय कळतं आपल्याला? फायनान्शियल प्लॅनिंगमुळं की आपल्याकडे जे फंड्स अवेलेबल आहे किंवा आपण एन्श्युअर्ड होतो की आपल्याकडे जे फंड अवेलेबल आहेत ते आपल्याला त्या फंडचा उपयोग करून आपण काय करू शकतो? आपला बिझनेस स्मूथली रन करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जसं तुम्हाला आत्ता एक्झाम्पल सांगितलं की इंडस्ट्री टाकली आहे, सगळ्या गोष्टी केल्यात, पण फायनल ज्यावेळेस मार्केटमध्ये तुमचं प्रोडक्ट पोचवायचं त्यावेळेस पॅकिंगलाच मटेरियल घ्यायला आपल्याकडे पैसे शिल्लक नाही, फायनान्स नाही. मग ते दॅट इज द इम्प्रॉपर प्लॅनिंग ऑफ फायनान्स. म्हणजे
प्लॅनिंग असं असलं पाहिजे की ॲट एनी कॉस्ट किंवा आज तुम्ही बिझनेस रन करताय, मग मध्येच काहीतरी घटना घडली, तुम्हाला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मनी लागला, त्याचं दॅट इज द प्रोव्हिजन ऑफ मनी इज नथिंग बट द फायनान्स. अंडरस्टँड? There are three main aspects of financial planning. The first aspect is the estimating the amount of capital to be raised for smooth running of business. आता फायनान्शियल प्लॅनिंग का करायचं, तर त्याची तीन कारणं आहे. पहा, पहिलं कारण की आपल्याला एस्टिमेट करायचं. एस्टिमेट म्हणजे थोडक्यात अंदाज करायचा की आपल्याला किती अमाऊंटमध्ये पैसे लागतील, कॅपिटल लागेल, कशासाठी, फॉर द स्मूथ रनिंग ऑफ बिझनेस. याच्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग करायचं. कशासाठी करायचं, फॉर द कॅल्क्युलेटिंग द अमाऊंट ऑफ कॅपिटल रिक्वायर्ड टू स्मूथ रन ऑफ बिझनेस. त्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग गरजेचं आहे. सेकंडली, फॉर डिटरमाइनिंग द फॉर्म and the proportionate amount of security to be raised. For the determination of forms and the proportionate amount of deposit securities which are to be raised, that for that purpose we should know or we should have the financial planning. Then next, laying down the effective policies for the proper ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ फायनान्शियल प्लॅन. आता तुमच्याकडं जे प्लॅन तुम्ही फायनान्शियल गोल किंवा जो तुमचा गोल असेल त्या गोलपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचे जे प्लॅन असतील फायनान्शियल प्लॅन, त्याच्यासाठी इफेक्टिव्ह तुम्हाला पॉलिसीज फ्रेम करण्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. सो द फायनान्शियल पॉलिसीमध्ये काय काय आलं पाहिजे किंवा फायनान्शियल पॉलिसी करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. इट शूड कन्सिडर द टोटल फायनान्स रिक्वायर फॉर अ बिझनेस. मग फायनान्शियल प्लॅनिंग करतोय, फॉर एक्झाम्पल तुम्ही पास आउट झाल्यानंतर तुम्ही काही जण सपोज सम स्टुडंट मे स्टार्ट देअर ओन रिटेल फार्मसी. दॅट टाइम दे शुड नो हाऊ मच कॉस्ट दॅट आय रिक्वायर टू स्टार्ट अप द फार्मसी और ड्रग स्टोर. मग त्याच्यामध्ये ड्रग स्टोअरसाठी आपल्याला किती पैसे लागतील, जागेसाठी किती पैसे लागतील, ड्रग स्टोअरमधल्या फर्निचरसाठी किती पैसे लागतील, रेफ्रिजरेटरसाठी किती लागतील आणि मेडिसिन घेण्यासाठी किती पैसे लागतील. याचं जे एस्टिमेट असतं हे आपल्याला कशामधून कळतं, हे आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये कळतं. म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना आपल्याला काय कळतं की टोटल फायनान्स रिक्वायर फॉर द बिझनेस. आपल्याला किती पैसे लागू शकतात, एखादं मेडिकल शॉप चालू करायचं आहे, ड्रग स्टोअर चालू करायचं आहे, हे आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंगमधून कळतं. देन प्रॉपर युटिलायझेशन ऑफ फंड्स. फायनान्शियल प्लॅनिंग केलं एकदा, वन्स यू हॅव डन द फायनान्शियल प्लॅनिंग, दॅट टाईम इट हेल्प्स टू प्रॉपर युटिलायझेशन ऑफ फंड्स. जे फंड्स अवेलेबल आहे त्या फंड्सचं प्रॉपर युटिलायझेशन करण्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे. येते लक्षात? म्हणजे तुम्ही एकदा फायनान्शियल प्लॅनिंग केलं, त्याच्यामध्ये कळलं की तुम्हाला फर्निचरसाठी इतका खर्च येणार आहे, मेडिसिनसाठी इतका खर्च येणार आहे, मग देन यू कॅन अलोकेट युअर अवेलेबल रिसोर्सेस ऑफ फायनान्स टू दॅट पर्टिक्युलर थिंग्स ओनली. म्हणजे तुमचे फर्निचरसाठी 1,00,000 रुपये ठेवलेले ना, तेवढेच तुम्ही 1,00,000 रुपये फर्निचरसाठी वापरणार. म्हणजे असं दिस इज अ एक्झाम्पल फॉर अंडरस्टँडिंग पर्पज आय एम गिविंग दिस एक्झाम्पल्स. सो फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये काय कळतं आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंगमुळं, की आपल्याला किती फायनान्स लागणार आहे, त्याच्यानंतर जे अवेलेबल फायनान्स आहे त्याचं प्रॉपर युटिलायझेशन कसं करायचं. देन कंट्रोलिंग अँड हँडलिंग द ॲक्टिव्हिटीज ऑफ द फायनान्शियल कलेक्शन अँड रीपेमेंट. मग फायनान्स घेतले सपोज आपण, मग ते कर्जाच्या रूपाने घेतलं असेल, कोणाकडून घेतलं असेल, मग याचं प्लॅनिंग पण करावं लागेल आपल्याला की जे अवेलेबल फायनान्स आहे त्याचं कसं हँडल करायचं आणि त्याचा रीपेमेंटचा पण प्लॅन आपल्याकडे तयार असला पाहिजे. देन नेक्स्ट वन इज द डिटर्मिनेशन ऑफ प्रॉफिट अँड इट्स प्रॉपर युटिलायझेशन. मग त्याच्यानंतर तुम्ही हे पण केलं पाहिजे की तुम्हाला ह्या बिझनेसमधून किती प्रॉफिट मिळणार आहे आणि त्या मिळालेल्या प्रॉफिटचं तुम्ही युटिलायझेशन कसं करणार आहे, हे पण ह्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये कव्हर होतं. देन मेकिंग अ डिसिजन रिगार्डिंग द टर्म्स अँड कंडिशन फॉर द फंड्स टू बी कलेक्टेड. त्यावर पण तुम्हाला डिसिजन घ्यायचं असतं, ते पण पॉईंट कव्हर होतात फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये. आणखीन कोणता पॉईंट होतो, द वे अँड मीन्स नेसेसरी फॉर अचिव्हिंग द टार्गेट ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग. मी माझं फायनान्शियल प्लॅनिंग कसं अचीव करू शकतो, त्याच्यासाठी असणारे वे म्हणजे रस्ते किंवा त्याच्यासाठी असणारे मार्ग हे मला शोधायचे असतात आणि त्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये ते कव्हर होतं. नेक्स्ट, द
The success of any organization mainly depend on its sound financial policies which have the following special characteristics. मग तुम्हाला आधीच सांगितलं की बिझनेस रन होण्यासाठी दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत किंवा सक्सेसफुल होण्यासाठी दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक, त्या बिझनेसमधून सेल झाला पाहिजे, सेल झाल्यावर मोर सेल मोर प्रॉफिट, राईट. देन दुसरी गोष्ट, त्या बिझनेस रन करण्यासाठी फायनान्शियल, जसं फायनान्सला आपण लाईफ ब्लड म्हणलेलं आहे, फायनान्स इज द लाईफ ब्लड ऑफ एनी बिझनेस. मग तो व्यवस्थित रन होण्यासाठी त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे की ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ फायनान्स शुड बी नेसेसरी. मग हे बिझनेस रन होण्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे. मग त्याचे जे फायनान्शियल प्लॅनिंग असेल त्याचे कोणते कॅरेक्टर्स असतील? सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर, इट शुड बी अ फ्लेक्झिबल. फायनान्शियल प्लॅनिंग कशी असली पाहिजे? इट शुड बी somewhat in somewhat proportion, it should be a flexible. Then it should be a economical. Then next point is it should provide sufficient cash in hand. Then next, it should provide maximum utilization of fund raised in the business. Then next, it should not fail under any circumstances. And these are the various characters of the financial प्लॅनिंग. मग जी आपण फायनान्शियल प्लॅनिंग आपण करणार आहोत बिफोर स्टार्टिंग एनी बिझनेस, तर त्या बिझनेसच्या स्टार्ट करण्याच्या अगोदर फायनान्शियल प्लॅनिंग जी आपण करणार आहोत त्याचे हे काही कॅरेक्टर्स सांगितलेले आहेत की फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही करताना ती कशी असेल? ती फ्लेक्झिबल असेल, इकॉनॉमिकल असेल, त्या प्लॅनिंगनुसार आपल्या हातामध्ये काही कॅश आपल्याला इमर्जन्सी फंडसाठी युटिलाइज करावं लागली तर ती असेल, त्याच्यानंतर मॅक्झिमम युटिलायझेशन होईल त्या प्लॅनिंग फंडचं ही. आणि फायनान्शियल प्लॅनिंग कुठल्याच परिस्थितीमध्ये काय होणार नाही, फेल होणार नाही. ह्या गोष्टी आपल्याला काय केलं पाहिजे, ह्या दीज आर द व्हेरियस कॅरेक्टर्स ऑफ आयडियल फायनान्शियल प्लॅनिंग. अंडरस्टँड? मग आता आपल्याला पाहिजे टाईप ऑफ फायनान्स. फायनान्स कशा प्रकारचे असतात किंवा अवेलेबिलिटी ऑफ द मनी, द टाईप ऑफ फायनान्स. that there are, as per the financial requirement of the business, there are mainly two types of finance. One is the fixed capital and second one is the working capital. आता फिक्स कॅपिटल कशाला म्हणायचं? म्हणजे आपला बिझनेस आपण स्टार्ट करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला ज्या प्रकारचं कॅपिटल, म्हणजेच आपण कॅपिटलला भांडवल म्हणतो की जे भांडवल लागणार आहे ते कशा प्रकारचं असेल? दोन प्रकारचं असेल, एक फिक्स असेल आणि दुसरं वर्किंग कॅपिटल असेल. मग फिक्स आणि वर्किंग कॅपिटलमधला फरक समजून घेऊ आपण. फिक्स कॅपिटल कशाला म्हणायचं किंवा फिक्स लागणारं भांडवल कशाला म्हणायचं? द फिक्स कॅपिटल ऑफ अ बिझनेस इज invested in a permanent asset such as land, building, plant, machinery, furniture. It is called as the fixed capital. आता तो आपण एक्झाम्पलकडे जाऊ. एक्झाम्पलच्या माध्यमातून परत समजून घेऊ की सपोज आपण असं कन्सिडर केलं की आपल्याला रिटेल ड्रग स्टोअर स्टार्ट करायचं आहे, रिटेल फार्मसी शॉप स्टार्ट करायचं आहे. मग त्यासाठी जे फिक्स कॅपिटल लागेल, फिक्स कॅपिटल लागेल म्हणजे कोणता खर्च फिक्स असेल? त्याच्यामध्ये बाईंग ऑफ परमनंट ॲसेट सच ॲज लँड. तुम्हाला ती जागा विकत घ्यावं लागेल किंवा ते दुकान विकत घ्यावं लागेल किंवा रेंटनी घ्यावं लागेल. त्याच्यासाठी असणारा खर्च म्हणजे बिल्डिंग, परत लँड घेतली त्यावर कन्स्ट्रक्शन करण्याचा खर्च, प्लांट अँड मशिनरी. आता सपोज इट इज नॉट ॲप्लिकेबल फॉर द फार्मास्युटिकल ड्रग स्टोअर, बट इन केस फर्निचर इज ॲप्लिकेबल टू फार्मास्युटिकल ड्रग स्टोअर. फर्निचर्स including the rack, shelves which are meant for the storage of drug or products. Understand? मग ह्याच्यासाठी जे लागणारं भांडवल असेल ते कशामध्ये येतं? ते येतं फिक्स कॅपिटलमध्ये. देन these assets are require in the business in order to carry its activity. मग हे फर्निचर, रेफ्रिजरेटर हे ड्रग स्टोअरसाठी गरजेचं आहे का? हो आहे. जर हे असलं तरच आपण आपला बिझनेस काय करू शकतो? स्मूथली रन करू शकतो. मग याच्यासाठी जे लागणारं भांडवल आहे ते भांडवल जे असेल दॅट इज द फिक्स कॅपिटल. अ बिझनेस मे मीट फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट्स फॉर नंबर ऑफ सोर्सेस फ्रॉम सच ॲज. आपण हे फिक्स कॅपिटल कुठून अवेलेबल करू शकतो? तर त्यासाठी वेगवेगळे मेथड्स दिलेले आहे. सम मेथड्स आर ॲप्लिकेबल टू द लार्ज स्केल बिझनेस अँड सम मेथड्स आर ॲप्लिकेबल टू द स्मॉल स्केल बिझनेस. द व्हेरियस मेथड्स विच आर
given for rising of fund, that is the issue of shares, issue of debentures, plunging back its own profits, public deposit, loan from specialized institution, long term loans from bank. These are the various means through which we can obtain a finance or we can obtain a कॅपिटल. मग आता फिक्स कॅपिटल म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलं की जे कॅपिटल की परमनंट ॲसेटसाठी लागतं, म्हणजे बिल्डिंग असेल, लँड असेल, मशिनरी असेल, फर्निचर असेल, ह्या प्रकारच्या कॅपिटलला काय म्हणायचं, फिक्स कॅपिटल. आणि मग दुसरं कॅपिटल आहे वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल कशाला म्हणायचं, द वर्किंग कॅपिटल इज रिक्वायर्ड बाय अ बिझनेस फॉर द परचेस ऑफ रॉ मटेरियल and meeting the day-to-day expenses such as wages, salaries, rent, taxes, interest. It is called as the working capital. मग आपण आपलं एक्झाम्पलकडे येऊ. आपण एक्झाम्पलमध्ये पाहिलं होतं की आपण ड्रग स्टोअर स्टार्ट करतोय, रिटेल ड्रग स्टोअर स्टार्ट करतोय. मग आपण जागा, नंतर बिल्डिंग, त्यावरती बांधकाम, फर्निचर, याच्यासाठी आपलं जे कॅपिटल अवेलेबल झालं त्याला म्हणलो आपण फिक्स कॅपिटल. मग आता हे सगळ्या गोष्टी झाल्या, मग आता वर्किंग कॅपिटल लागेल आपल्याला. वर्किंग कॅपिटल्स म्हणजे ज्या दुकान स्टार्ट केलं म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये काय करावं लागेल, मेडिसिन आणून ठेवावं लागतील विकण्यासाठी, राईट. म्हणजे ते जे मटेरियल, रॉ मटेरियल परचेससाठी असेल, किंवा तुम्ही एखादा एम्प्लॉय अपॉइंट केला त्या स्टोअरमध्ये त्याची सॅलरी देण्यासाठी, किंवा तुम्ही जे पहिलं कर्ज काढले त्या कर्जाचं व्याजापोटी म्हणजे इंटरेस्टसाठी जे कॅपिटल लागेल, दॅट कॅपिटल इज कॉल्ड ॲज द वर्किंग कॅपिटल. मीन्स द कॅपिटल विच इज नेसेसरी टू मीट द डे टू डे एक्सपेन्सेस इज कॉल्ड ॲज द वर्किंग कॅपिटल. अंडरस्टँड द बेसिक difference between these two capitals. One is the fixed capital and second one is the working capital. Fixed capital is a capital which is required for the permanent asset, and working capital is a capital which is required to manage day to day activities of the business, is called as the working capital. This is the basic difference between these two capitals. The working capital is also known as the revolving or circulating capital because it is invested, recovered and reinvested repeatedly during the lifetime of the बिझनेस. आता हे जे वर्किंग कॅपिटल जे असतं याला काय म्हणलं जातं, रिव्हॉल्विंग किंवा सर्क्युलेटिंग कॅपिटल म्हणलं जातं. का, कारण इट इज इन्व्हेस्टमेंट केली जाते, रिकव्हरी होते, परत रिइन्व्हेस्ट केले जाते, रिकव्हरी होते. अशा प्रकारे हे म्हणजे सपोज तुम्ही वर्किंग कॅपिटलमधून काय आणलं, तुम्ही मेडिसिन आणलं काही विकण्यासाठी, बरोबर. ते विकलं म्हणजे त्यातून परत पैसे आले, परत त्या पैशातून तुम्ही परत मेडिसिन आणलं, म्हणजे अशा प्रकारे वर्किंग कॅपिटल काय होत असतं, सर्क्युलेट होत असतं, राईट. अंडरस्टँड. दिस इज द देन नेक्स्ट वन इज द आता हे जे वर्किंग कॅपिटल आहे, हे वर्किंग कॅपिटल इज अगेन डिवायडेड इंटू टू टाइप्स. वन इज द परमनंट और फिक्स कॅपिटल अँड सेकंड वन इज द व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटलचे दोन टाईप, वन इज द परमनंट और फिक्स वर्किंग कॅपिटल अँड सेकंड वन इज द व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल. देन आता परमनंट किंवा फिक्स वर्किंग कॅपिटल कशाला म्हणायचं, इट इज ऑलवेज नेसेसरी फॉर अ बिझनेस टू मेंटेन सर्टन मिनिमम लेवल ऑफ स्टॉक ऑफ रॉ मटेरियल अँड फिनिश्ड गुड टू पे रेग्युलर एक्सपेन्सेस सच ॲज वेजेस, सॅलरी, रेंट अँड इंटरेस्ट. आता परमनंट किंवा फिक्स वर्किंग कॅपिटल म्हणजे असं कॅपिटल जे आपल्याला मिनिमम लेवल ऑफ स्टॉक मेंटेन करण्यासाठी लागतं आणि रेग्युलर जे एक्सपेन्सेस मीट करण्यासाठी जे कॅपिटल लागतं त्याला म्हणायचं परमनंट किंवा फिक्स वर्किंग कॅपिटल. द परमनंट वर्किंग कॅपिटल इज ऑल्सो निडेड इमिडिएटली आफ्टर द इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू बिझनेस. म्हणजे परमनंट जे वर्किंग कॅपिटल आहे, मग परमनंट किंवा फिक्स वर्किंग कॅपिटल जे असतं ना, जे आपल्याला रेग्युलरली लागतंय त्याला म्हणायचं परमनंट किंवा फिक्स वर्किंग कॅपिटल. मग जे दुसरं व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल कशाला म्हणायचं, व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल मीन्स द अमाऊंट ऑफ व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल्स रिक्वायर डिपेंड ऑन द पर्टिक्युलर पर्पज फॉर विच इट इज नीडेड for the business is called as the variable working capital. For example, if there is a sudden increase in the volume of the business, further working capital is required to meet the demands of the business. आता ह्या दोन गोष्टीचा एक डिफरन्स तुम्ही समजून घ्या. मी यासाठी एक एक्झाम्पल सांगतो. सपोज आपण असं कन्सिडर करू, आपली एक फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, आपण प्रोडक्ट बनवतो. मग
जर आपल्याला रेग्युलर प्रोडक्शन चालू असतं तर मग आपल्याला माहिती आहे की आपल्याला रॉ मटेरियलला किती खर्च येणार आहे, त्याच्यानंतर तिथं असलेल्या लेबरला किती खर्च येणार आहे, आणि मग हा जो खर्च मेंटेन करण्यासाठी जे कॅपिटल आपण वापरणार आहे त्याला म्हणायचं परमनंट किंवा फिक्स वर्किंग कॅपिटल, बरोबर. आणि मग असं कधी कधी काय होतं, अचानकच एखादं मशिनरी बंद पडली किंवा अचानकच जे आपण प्रोडक्शन करतोय त्याचं मागणी वाढली. मग मागणी वाढली म्हणजे काय होतं, आपल्याला रॉ मटेरियल एक्स्ट्रामध्ये परचेस करावं लागेल. मग ह्या अशा इमर्जन्सी केससाठी जे ठेवलेलं कॅपिटल आहे त्याला म्हणायचं व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल. म्हणजे हे व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल कशासाठी लागतं की टू मीट द चेंज इन डिमांड, right, or to meet the unexpected expenses. This variable working capital is necessary. So my dear students, this is the all about the financial planning and type of finance. In next lecture we will see the remaining part including the sources of the finance from this chapter. So my dear student, till then study at home, stay safe, stay healthy. Thank you.